नमस्कार. इथे आपण बनवणार आहे आज अळूची वडी. तर पानं इथे धुवून घेतले आणि जरासं त्यांचं पाणी मी पुसून घेते. गावावरून आणले त्याच्यामुळे खूप सारी पानं आहेत. विकत घ्यायला गेले तर मला वाटतं 10 रुपयाला काहीतरी 5 पानं अशी मिळतात. तुमच्याकडं किती मिळतात सांगा कमेंटमध्ये. तर इथे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, अद्रक याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं. अद्रक इथे मी बारीक कट करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा चवीनुसार मीठ इथे घालून घेतलेलं आहे मी. त्याचबरोबर बेसन पीठ चाळून 2 वाट्या बेसन पीठ इथे मी घालून घेतलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक लसूण वाटून घेतलं त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं. भांड्यात थोडाफार राहिलेला मसाला तो पण निघून येतो. तर घट्टसर असंच हे पीठ मळायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता इतकं घट्ट हे पीठ ठेवायचं आहे. इथे मी यामध्ये 1 चमचा ओवा घातलेला आहे. मला आवडतो म्हणून. तुम्ही स्किप पण करू शकता, पण खाताना छान अशी चव लागते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अळूची पानं अशी ठेवून आपल्याला त्याला हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तर इथे एकावर एक पानं असे ठेवून अळूची वडी तयार करून घ्यायची. 5 ते 6 पानं ठेवून मी ही वडी बनवून घेतलेली आहे. मोठी मोठी पानं आहेत. तर मी चौकोनी असा याचा भाग करून आणि रोल करणार आहे. लहान लहान असेल तर वरती खालती दोन्ही पार्टमध्ये पानं ठेवून पण वडी आपण बनवू शकतो. मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं आहे चौकोनी पद्धतीची वडीचा रोल करायचा. नाहीतर मी वरती खालती पानं ठेवूनच अशा प्रकारे बनवत असते. आता वरच्या साईडची जी पानाची टोकं आहे ती अशी दुमडून घ्यायची आणि तिथे पण बेसन पीठ लावून घ्यायचं, म्हणजे ती तशीच राहतात. बेसन पीठ कमी असेल तर ती उचकत राहते. बेसन पीठ पातळ झालं तरी ती उचकते. घट्ट असेल तरच वडी आपली चांगली बनते, म्हणून बेसन पीठ हे घट्टच ठेवायचं. तर इथे अशा प्रकारे एक वडी बनवलेली आहे आपण. आता या वड्या वाफेला ठेवायच्या आहेत आपल्याला. एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून त्यावरती चाळणी ठेवायची आहे. स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण तुम्ही वाफवू शकता. त्यानंतर चाळणीवरती ठेवून आणि असं झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 20 ते 25 मिनटासाठी मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत. ते इथे 20-25 मिनटं झालेली आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे. इथे थंड झाल्यानंतर बारीक बारीक काप आपल्याला असे करून घ्यायचे आहेत अळूचे वडीचे. आणि तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय पण करू शकतात. मला कमी तेलाचं खायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. ते सर्व अळूच्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला ह्या अशा अळूच्या वड्या कट केलेल्या ठेवून घ्यायच्या आहे. इथे मी शॅलो फ्राय करणार आहे. दोन्ही साईडकडून आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे, फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असू द्या. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.